नमस्कार मित्रांनो, रस्त्यावर बोंबील विकणारा मनोहर कसा झाला बाळू मामा, हादरून टाकणारा कच्चा चिठ्ठा समोर आलेला आहे. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. स्वतःला बाळू मामाचा अवतार म्हणून घेणारा आणि चमत्काराच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्याच्या माजरी परिसरातून मनोहर मामाला ताब्यात घेतलं. या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फसवणूक, आर्थिक व्यवहारासारखे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. सोलापुरातून मनोहर मामा भोसले या महाराजाला ताब्यात घेतल्यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली की कुर्डुवाली पोलीस स्टेशन अंतर्गत 192-26 एक गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपी मनोहर मामा भोसले याच्यावरती कंप्लेंट होती की फसवणूक करून छळ केलेले आहेत, त्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. मनोहर मामा भोसले याला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि पुढील कारवाई चालू आहेत. 2021 मध्ये मनोहर मामा भोसले याच्यावर 4 गुन्हे दाखल झालेले होते. सोलापूर ग्रामीण आणि पोलीस ग्रामीणला हे गुन्हे दाखल झालेले होते. बलात्कार, विनयभंग आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार या सर्व गुन्ह्यांमध्ये आम्ही खोलवर जाऊन तपास करणार आहोत. पीडितच्या आर्थिक अडचणी असताना मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले यांनी सांगितले की पूजा वगैरे करून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली करून देऊ असं म्हणत फसवणुकी तक्रार प्राप्त असल्याची माहिती सोलापूर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. इदापुरातल्या लारसुने गावातला मूळचा असलेला मनोहरने डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. मनोहर एक दिवस अचानक गायब झाला. काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आल्यानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचं सांगत होता. साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमाला त्याच्याकडे भक्तांची मोठी गर्दी होऊ लागली. राज्यातून तसेच परराज्यातून भक्त येऊ लागले. त्यानंतर गावाच्या झोपडीत राहणारा मनोहर मामा म्हणून प्रसिद्ध झाला. भक्तांच्या पैशावर मठ बांधले. करमाळा आणि गंगापूर इथे मनोहर मामा भोसले याचे मठ आहेत. रोज हजारो भक्त या मठामध्ये येतात. बडे लोकप्रतिनिधीचे देखील मामासोबत फोटो कैद झालेले असून अनेक राजकीय कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करत असल्याची माहिती समोर येत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.